नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा जो आपण टॉपिक घेऊन आलो आहे तर इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. त्यातल्या आधी आपण मागच्या लेक्चरला 2 प्रिन्सिपल्स बघितलेले होते. आता हे नवीन प्रिन्सिपल्स आहेत. डॉक्ट्रिन ऑफ कलरेबल लेजिस्लेशन, डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स आणि डॉक्ट्रिन ऑफ टेरिटोरियल नेक्सस असे 3 प्रिन्सिपल्स आज आपण बघणार आहे. आता कलरेबल लेजिस्लेशन. कलरेबल म्हणजे काय? कलर्स. आता कलर्स लेजिस्लेशन आहे, त्याच्या खाली एखाद्या कलरच्या मागं दुसरा कलर लपलेला आहे असं. तर म्हणजे कलरेबल लेजिस्लेशन आहे. असं का म्हटलं आहे? कारण हे डॉक्ट्रिन आहे, त्याला आपण असंही म्हणू शकतो फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन. फ्रॉड म्हणजे एक दाखवायचं एक आणि करायचं एक. तर हे डॉक्ट्रिन कधी वापरतात? लेजिस्लेशनना जर एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टवर लॉ बनवता येत नाही आहे किंवा त्यांना ती पॉवर दिलेली नाही आहे, तर परंतु तो जे डायरेक्टली करू शकत नाहीत की त्या सब्जेक्टवर जर एखाद्या गव्हर्मेंट डायरेक्ट लॉ बनवू शकत नाही तर तो इनडायरेक्टली बनवायचा. म्हणजे डायरेक्टली एखादी गोष्ट करता येत नसेल तर ती दुसऱ्या बाजूने करायची. तर याला म्हणून काय म्हटलं आहे? कलरेबल लेजिस्लेशनला दुसरं नाव आहे की फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन. तर आता हे याचा ओरिजिन कुठं आहे? डॉक्ट्रिन, हे जे डॉक्ट्रिन आहे तर हे लॅटिन मॅक्झिमवर आधारित आहे. म्हणजेच लेजिस्लेशन ज्या गोष्टी डायरेक्टली करता येत नाहीत ते त्या इनडायरेक्टली पण करू शकत नाहीत असं त्याचा अर्थ आहे. की म्हणजे जे कोणी गव्हर्मेंट किंवा ॲथॉरिटी डायरेक्ट तुम्हाला जर तो लॉ बनवता येत नाही आहे तर ते इनडायरेक्टली बनवत असतील, पण अशा प्रकारच्या ज्या करण्याच्या कृतीला कायद्याने मान्यता नाही आहे, म्हणून फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. आणि याला इनडायरेक्टली पण तसे लॉ बनवण्यासाठी परमिशन नाही आहे. आता कोणते हे गव्हर्मेंट आहेत आपल्याकडं? युनियन गव्हर्मेंट आहे, सेंट्रल गव्हर्मेंट, स्टेट गव्हर्मेंट आणि हे 2 गव्हर्मेंट आहेत. आणि लिस्ट कोणत्या आहेत? युनियन लिस्ट म्हणजे जे सब्जेक्ट युनियन लिस्टमध्ये दिलेले आहेत त्याच्या रिलेटेडचे लॉज युनियन गव्हर्मेंट बनवतं किंवा सेंट्रल गव्हर्मेंट बनवतं. आता स्टेट लिस्टमध्ये जे सब्जेक्ट आहेत त्याच्या रिलेटेडचे लॉज स्टेट गव्हर्मेंट बनवतं. कॉन्करेंट लिस्टमध्ये जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्या रिलेटेडचे लॉज दोन्ही गव्हर्मेंट बनवतं. परंतु जर एकाच सब्जेक्टवर दोन्ही गव्हर्मेंटने लॉ बनवले तर सेंट्रल गव्हर्मेंटचे जे लॉज असतात ते प्रिवेल्स होतात. प्रिवेल्स म्हणजे काय? त्यांना जास्ती व्हॅलिडिटी मिळते ह्यापेक्षा, किंवा तो हायर अथॉरिटी आहे म्हणून त्यांनी बनवलेले जे लॉज आहेत ते स्टेट गव्हर्मेंटला फॉलो करावे लागतात, कारण ती इन्फेरियर अथॉरिटी आहे. तर लिमिटेशन्स काय आहेत या डॉक्ट्रिनसाठी? ह्या डॉक्ट्रिन कधी वापरता येत नाही? जेव्हा लेजिस्लेटर्सना अशा पॉवर्सच नाहीत किंवा कॉन्स्टिट्यूशनमध्ये असे कुठली अटकाव दिलेला नाही आहे, फेटर्स दिलेले नाहीत की असे तुम्ही कॉन्स्टिट्यूशन असे लॉज तुम्ही बनवू शकत नाहीत. असं जर असेल, लेजिस्लेटर्सना असे फेटर्स दिलेले नसतील कॉन्स्टिट्यूशनमध्ये, तर अशा वेळेला हे प्रिन्सिपल वापरलं जातं की असं डायरेक्टली ज्या गोष्टी करू शकत नाही त्या इनडायरेक्टली पण तुम्ही करू शकत नाही. तर याच्या रिलेटेड आणि तसेच हे लेजिस्लेशन जे आहे सबऑर्डिनेट कोर्टालासुद्धा लागू होऊ शकत नाही. केस लॉज काय? R.S. जोशी वर्सेस अजित मिल्स ही केस आहे. ह्या रिलेटेडची कलरेबल लेजिस्लेशनसाठीची केस कुठली आहे? R.S. जोशी वर्सेस अजित मिल्स 1977 अशी ही केस आहे. आता दुसरं प्रिन्सिपल आपण बघूया, डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स. डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स. इक्लिप्स म्हणजे काय? ग्रहण लागणे. ग्रहण कधी लागतं? एखादी तर चंद्राला ग्रहण कधी लागतं? तर पृथ्वी आणि पृथ्वीमध्ये आली तर चंद्रावर त्याचा सावली पडणार, म्हणून तो चंद्र झाकोळला जातो. तर इक्लिप्स म्हणजेच हे कधी वापरलं जातं? हे डॉक्ट्रिन कधी वापरलं जातं? समजा एखादा ॲक्ट फंडामेंटल राईट्स व्हायोलेट करत असेल तेव्हा हे डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स वापरले जाते. जर फंडामेंटल राईट्स व्हायोलेट होत असतील तर लॉ हा अनएन्फोर्सेबल होतो, पण वॉइड अब इनिशियो होत नाही. अनएन्फोर्सेबल म्हणजे तो लागू होणार नाही, का तर फंडामेंटल राईट्स व्हायोलेट झालेले आहेत. तर आता हे जे आहे हे डॉक्ट्रिन फंडामेंटल वरचे जर एखाद्या लॉमध्ये फंडामेंटल राईट्सवर रिस्ट्रिक्शन्स आलेले आहेत तर तो व्हॅलिड कधी होईल? तर वॉइड झाला तो लॉ. तर पण फंडामेंटल राईट्सवरचे रिस्ट्रिक्शन्स काढले तर काय होईल? तो भाग व्हॅलिड झाला.
तर आणि तो रिएन्फोर्स पण करता येतो. समजा फंडामेंटल राईट्सवर जे रिस्ट्रिक्शन्स आहेत ते तुम्ही काढून टाकले तर तो भाग व्हॅलिड झाला आणि मग तो परत तो लॉ एन्फोर्स केला जाऊ शकतो. अशा प्रकारे ते डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स आहे. हे जे प्रिन्सिपल आहे ते कोणाला वापरलं जाईल? हे जे प्रिन्सिपल आहे सिटिजन जे आहेत त्यांनाच फंडामेंटल राईट्स लागू होतात. त्यांना ते डॉर्मंट असतं. डॉर्मंट म्हणजे झाकलेलं असतं हे प्रिन्सिपल. आणि नॉन सिटिझन ज्यांना फंडामेंटल राईट्स लागूच होत नाही तिथे हा ऑपरेटिव्ह आहे. म्हणजे जिथे सिटिझन्सला फंडामेंटल राईट्स लागू होतात तिथे ते डॉर्मंट आहेत आणि जिथे फंडामेंटल राईट्स लागू होत नाहीत तिथे हे ऑपरेटिव्ह आहे. असे डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स आहे. आता हे जे आपण हे बघूया आर्टिकल 13 सबक्लॉज 1 कॉन्स्टिट्यूशनचा हा डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्ससाठी दिलेला आहे. आर्टिकल 13 सबक्लॉज 1 कॉन्स्टिट्यूशनचं जे आहे ते डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्ससाठी वापरलेलं आहे. हे डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स काय पोस्ट कॉन्स्टिट्यूशनल लॉसाठी ॲप्लाय होणार नाही. डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स हे डज नॉट अप्लाय फॉर द पोस्ट कॉन्स्टिट्यूशनल लॉज. ओके. आता इम्पॉर्टंट जजमेंट काय काय आहेत इम्पॉर्टंट जजमेंट याच्या रिलेटेडचे? तर भिकाजी नारायण धरकस वर्सेस स्टेट ऑफ मध्य प्रदेश 1955. भिकाजी नारायण धरकस वर्सेस स्टेट ऑफ मध्य प्रदेश धरकस याच्यामध्ये हे डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स वापरलेलं आहे. ओके. देन डॉक्ट्रिन ऑफ टेरिटोरियल नेक्सस. आता टेरिटोरी म्हणजे काय? प्रादेशिक त्याला नेक्सस म्हणजे प्रादेशिकतेचे लिमिटेशन्स. म्हणजे आता साधं हे बघूया तर सेंट्रल गव्हर्मेंटला पॉवर दिलेली आहे तर सेंट्रल गव्हर्मेंटला संपूर्ण देशाच्या रिलेटेडचे लॉज बनवता येतात. आता स्टेट गव्हर्मेंटला त्या स्टेटसाठी लॉज बनवता येतात. आणि कॉन्करर लिस्टमध्ये सेंट्रल गव्हर्मेंट आणि स्टेट गव्हर्मेंट दोघांनाही लॉ बनवता येतात. आता हे आपण बघणार आहे जर स्टेट गव्हर्मेंटने बनवलेले जे लॉज असतात ते स्टेटलाच ॲप्लिकेबल आहेत. स्टेट गव्हर्मेंटने बनवलेले लॉज स्टेटलाच ॲप्लिकेबल आहे. म्हणजे त्याच्याबद्दल ते स्टेटच्या बाहेर नाही वापरता येणार. ओके. म्हणजेच फक्त स्टेटसाठी बनवलेला स्टेटला आहे. आता समजा वॉटरचा प्रॉब्लेम आहे तर काय होईल? पाण्याचे जे इकडून तिकडं आता पावसाळा आपण बघतोच आहे की समजा हे कोल्हापुरातलं पाणी आहे कर्नाटकातलं पाणी आहे ते तुम्हाला ही धरणातलं पाणी सोडावं लागतं तर तिकडचं पाणी इकडे येत नाही माहीत तर इकडं पुरून जातात. म्हणजे 2 अथॉरिटी झाल्या. आता दोन स्टेट बदलले तर त्याच्या रिलेटेडचे निर्णय दोन्ही स्टेटला मिळून घ्यायला पाहिजेत. तर असं आहे की अशा ज्या प्रॉब्लेम्सच्या वेळेला टेरिटोरियल नेक्सस हा तिथं बाहेर एक्सेप्शन्स असतात. का तर मेन प्रॉब्लेम काय आहे दोन्ही स्टेटला मिळून त्याचा प्रॉब्लेम येतो तर दोन्ही स्टेटला मिळून त्याचा डिसिजन घ्यावा लागतो. तर हे आर्टिकल जे 245 आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे हे या डॉक्ट्रिनला लागू होतं. आर्टिकल 245 कॉन्स्टिट्यूशन काय पार्लमेंटला लॉ बनवण्याची पॉवर दिलेली आहे. पार्लमेंट हे अपर अथॉरिटी असल्यामुळे त्याला हे टेरिटोरियल नेक्सस हे प्रिन्सिपल लागू होत नाही. का तर अपर अथॉरिटी आहे ते संपूर्ण भारतासाठी लॉ बनवू शकते. ओके. तर स्टेट अथॉरिटी आहे तर स्टेटलाच लॉ बनवता येतो. स्टेटपुरताच लॉ बनवता येतो. म्हणून पार्लमेंटने बनवलेला जो लॉ आहे तो पूर्ण स्टेटला आणि याला सगळ्याला लागू होतो. ओके. आणि स्टेटने बनवलेला लॉ फक्त स्टेट गव्हर्मेंटलाच लागू होतो. आणि आता याच्यात आपण इम्पॉर्टंट जजमेंट बघूया. तर सुप्रीम लेजिस्लेचर हे जे आहे A.H. वाडिया ही केस लॉ आहे. A.H. वाडिया वर्सेस इन्कम टॅक्स कमिशनर 1948 ही जी केस लॉ आहे A.H. वाडियाची याच्यामध्ये काय धरलं आहे सुप्रीम लेजिस्लेचरने बनवलेले लॉ त्याच्याबद्दल एक्स्ट्रा टेरिटोरियल नेक्सेस हा पॉईंट रेज करता. एक्स्ट्रा म्हणजे त्याच्या टेरिटोरियल नेक्सेसच्या हद्दीच्या बाहेर हा पॉईंट इथं रेज होणार नाही. का तर सुप्रीम लेजिस्लेशनने पार्लमेंटने बनवलेला लॉ आहे त्याला अथॉरिटी आहे पूर्ण देशाला बनवायचा. म्हणून हा जो टेरिटोरियल नेक्सस किंवा एक्स्ट्रा टेरिटोरियल नेक्सस त्याच्या लिमिटच्या बाहेर जाऊन त्यांनी लॉ बनवला आहे. हे जे प्रिन्सिपल आहे ते पार्लमेंटने बनवलेल्या लॉला लागू होत नाही. ओके. तर आता दुसरी केस लॉ आहे स्टेट ऑफ बॉम्बे वर्सेस RMDC.
1952. या केसमध्ये असं गृहीत धरलं आहे, सुप्रीम कोर्टाने असं गृहीत धरलं आहे, बॉम्बे लेजिस्लेचरने बनवलेला हा जो लॉ आहे, बॉम्बे लेजिस्लेचरने बनवलेला लॉ रिस्पॉन्डंटला टॅक्स इम्पोज करण्यासाठी टेरिटोरियल नेक्ससमध्येच येतो, बॉम्बे इन्कम टॅक्स. हां, आणि ही केस आहे स्टेट ऑफ बॉम्बे वर्सेस RMDC. तर सुप्रीम कोर्टाने असे गृहीत धरले की बॉम्बे लेजिस्लेचरने जो लॉ बनवलेला आहे तर त्या रिस्पॉन्डंटकडून टॅक्स गोळा करण्यासाठी किंवा टॅक्स लादण्यासाठी तो टेरिटोरियल नेक्ससमध्ये तो लॉ येतो आहे, असं याच्यामध्ये डिसिजन घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण हे बघितलं टेरिटोरियल नेक्सस, डॉक्ट्रिन ऑफ इक्विटी आणि कलरेबल लेजिस्लेशन. तर आता परत हे सांगते, कलरेबल लेजिस्लेशन म्हणजे काय, जे डायरेक्ट कृती करता येत नाही एखाद्याला ती इनडायरेक्टही करता येत नाही. म्हणजे कुठल्याही गव्हर्मेंटने जर त्या लिस्टमध्ये तुम्हाला तो सब्जेक्ट दिलेला नाही, त्याच्याबद्दलचा लॉ तुम्ही बनवू शकत नाही, तर तो तुम्ही इनडायरेक्टलीसुद्धा त्यावर सब्जेक्टच्या रिलेटेडचा लॉ बनवता येणार नाही. म्हणून कलरेबल लेजिस्लेशन, फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं. इक्लिप्समध्ये फंडामेंटल समजा राईट्स व्हायोलेट होत असतील आणि असा एखादा लॉ बनलेला असेल तर तो लॉ हे होणार, व्हॉइड होणार आणि तो एन्फोर्सेबल होणार नाही. परंतु त्यातला जो व्हॉइड पार्ट जर काढला किंवा फंडामेंटल राईट्सवरचे जे रिस्ट्रिक्शन्स आहेत ते काढले तर तो राहिलेला लॉ एन्फोर्सेबल होईल, असं ह्याच्यात दिलेलं आहे डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्समध्ये. आणि टेरिटोरियल नेक्सस म्हणजे त्या प्रांतावर रिलेटेडचा लॉ त्या प्रांताच्या रिलेटेडचा लॉ बनवला जातो. तर स्टेट गव्हर्मेंटला त्याच्या प्रांताच्या म्हणजे स्टेटची जी बॉर्डर आहे त्याच्या रिलेटेडचेच लॉ बनवता येतात आणि पार्लमेंटला पूर्ण देशाच्या रिलेटेडचे लॉ बनवता येतात. हे टेरिटोरियल नेक्सस जे आहे ते स्टेट गव्हर्मेंटला लागू होईल, कारण त्याची लिमिटेशन ठरलेले आहेत की मला स्टेट गव्हर्मेंटच्या रिलेटेडचाच लॉ बनवायचा आहे. आणि पार्लमेंटला टेरिटोरियल नेक्सस हा पॉईंट लागू का होत नाही, कारण त्याची पॉवर वास्ट आहे आणि टेरिटोरियल त्याचे जे आहे ते लांबपर्यंत त्याचा पॉवर्स दिलेले आहेत पूर्ण भारतासाठी. म्हणून हा जो टेरिटोरियल नेक्सस ही डॉक्ट्रिन आहे ते पार्लमेंटने बनवलेल्या लॉला लागू होत नाही आणि स्टेट गव्हर्मेंटला लागू होतं. अशा प्रकारे आपण हे 3 प्रिन्सिपल्स बघितलेले आहेत, कलरेबल लेजिस्लेशन, डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स आणि टेरिटोरियल नेक्सस. तर हे पॉईंट्स तुम्हाला आवडलेले असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.